हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. बघा, एक मी कापड घेतलेला आहे ब्लाऊज पीस आणि नॉन-1चा वापर केलेला आहे. याच्यामध्ये मी फॉर्म शीटचा वापर नाही केला, फक्त नॉन-1 आणि ब्लाऊज पीसचाच वापर केलेला आहे. तुम्ही मेजरमेंट बघू शकतात. मी 18x5 इंचाचा असं मी मेजरमेंट घेतलेला आहे. आणि जी वरची जी साईड आहे तिथे आपल्याला 3 इंचाची मार्किंग करायची आहे दोन्हीही साईडला. तर तुम्ही बघू शकतात की मी दोन्हीही साईडला अशी 3-3 इंचाची मार्किंग केलेली आहे. तर इथे बी आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे आणि जी खालची साईड आहे त्या ठिकाणी ही मार्किंग करून घ्यायची आहे. 3-3 इंचाचं असं मार्किंग आपल्याला करायचं आहे. आणि या ठिकाणी आपल्याला जोडायचं आहे हँडल. तर बघा, मी असे 2 प्रकारचे हँडल घेतलेले आहे. तर हे हँडल थोडेसे मी एक्स्ट्रा घेतलेले होते, पण आपल्याला फक्त 16 इंचाचं हँडल घ्यायचं आहे. नंतर मी बाकीचं ते कट करून टाकील 1-1 इंचाचं. तर हे जे 16 इंचाचे जे हँडल आहे त्या ठिकाणी त्याला व्यवस्थितपणे असे ठेवून घ्यायचं आहे. आणि या ठिकाणी पक्की शिलाई मारायची आहे. तर बघा, आपल्या हँडलच्या ठिकाणी शिलाई मारून घ्यायची आहे दोन्हीही साईडने. तर बघा, आपल्या हँडलची शिलाई झालेली आहे. आता आपल्याला वापरायची आहे चेन तुम्ही कोणत्याही रंगाची घेऊ शकतात. तर बघा, माझ्याकडे व्हाईट कलरची चेन होती आणि त्याचं मेजरमेंट आहे 11 इंच. मी एक थोडंसं एक्स्ट्रा घेतलेलं होतं रनर ॲड करण्यासाठी. तर बघा, ही जी उलटी साईड आहे ती आपल्याला अशी ठेवून घ्यायची आहे आणि इथे शिलाई मारायची आहे. तर बघा, इथे शिलाई मारल्यानंतर या ठिकाणी पलटी मारून अशी व्यवस्थितपणे पलटी मारायची आहे आणि टॉप टिच करायचं आहे. त्याच पद्धतीने दुसऱ्याही साईडला अशी उलटी ठेवायची आहे, शिलाई मारून घ्यायची आहे आणि टॉप टिच करायचं आहे. इथे शिलाई मारायची आणि सरळ करून टॉप टिच करून घ्यायचं. तर बघा, आपली टॉप टिच झालेली आहे आणि आपली ही चेन जॉईन झाली आहे. त्याच्यानंतर बघा, माझ्याकडे अशा साडीचे जे लेस होते त्या खूप साऱ्या होत्या. तर मी अजूनच सांभाळून ठेवलेलं आहे, कधी काही कामं येईल म्हणून. तर याच्यातून मी थोड्याशा मेन थोड्या चांगल्या दिसणाऱ्या ह्या लेस मी काढून घेतल्या. आता ही जी बॅग आहे त्या बॅगला मी थोडंसं दाखवते की थोडं मॅच होत असेल तर आपण ही चेन घेऊ. ही बी मॅच होते, छान दिसते. तर ही सुद्धा तुम्ही वापरू शकतात किंवा मला ही आवडली होती तर मी हीच घेत आहे. दिसायला बी थोडी छान आहे आणि मोठी साईज आहे. तर ही ही लेस मी दोन्हीही साईडला अशी जॉईन करून घेणार आहे. तर बघा, अगदी सोप्या पद्धतीमध्ये ही बॅग तयार होते. तुम्ही असं छोटं मोठं सामानसाठी ही बॅगचा वापर करू शकतात. तर बघा, आपली ही चेन जॉईन झालेली आहे. आता आपण याला सरळ करून घेऊया. त्याच्यानंतर आपण इथे त्याला रनर ॲड करून घेऊया. तर बघा, मी 5 नंबरचं रनर वापरलेलं आहे. मी हे रनर ॲड करून घेते. तर बघा, आपलं हे रनर ॲड करून झालेलं आहे. आता ही जी बॅग आहे याला आपण उलटं करून घेऊया. तर बघा, असं व्यवस्थितपणे याला उलटं करून घ्यायचं आहे. आणि ही जी हँडल आहे हे थोडेसे असे व्यवस्थितपणे चेन व्यवस्थित करून घ्या. आणि हँडलचं काळजी घ्या, कटणे झाले पाहिजे. हँडल थोडे वरती ढकलून द्यायचे आहे. आणि इथे घेतलेलं आहे आपण 1.5 इंचाचं मार्जिन. तर हे जे बॉक्स आहे छोटासा, हा बॉक्स आपल्याला दोन्हीही साईडला तयार करून घ्यायचा आहे. तर बघा, इथे बी आपलं तयार झालं, तिकडे बी आहे आणि याला कट करून घ्यायचं आहे. तर हे कट करून झालेलं आहे. आता आपण काय करायचं की याला वरून अशी खाली शिलाई मारायची आहे. तर बघा, दोन्हीही साईडला आपली शिलाई झालेली आहे. आता ही जी बाजू आहे याला हे दोन्हीही कोने असे पकडायचे आहे आणि या ठिकाणी शिलाई मारायची आहे दोन्हीही बाजूने. तर बघा, इथे बी शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा, आपली शिलाई मारून झालेली आहे. तुम्ही वाटल्यास इथे पायपिंग करू शकता दोन्ही साईडला. मी पायपिंग नाही करणार आहे, मी नंतर करील. तर तुम्हाला याचं फायनल लुक दाखवून देते. तर बघा, खूप साध्या सिंपलचे छोट्याशा जे कापड घरामध्ये पडलेलं असतं वेस्ट कपडा, तर त्याच्यापासून तुम्ही अशी लेस वापरून खूप सुंदर अशी हँडबॅग तयार करू शकतात. तर बघू शकता तुम्ही, इतकं सुंदर ही आपली बॅग तयार झालेली आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका. जास्त काही आपल्याला मटेरियल वापरले नाही. आणि समजा तुमच्याकडे नॉन-1 नसेल तर त्या जागी तुम्ही शॉपिंग बॅगचाही वापर करू शकतात. तर खूप सुंदर ही आपली बॅग तयार झालेली आहे. परत भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर. जय हिंद, जय भारत.